नमस्कार मैत्रिणींनो, चला तर आपण आषाढ तळूया। आषाढ महिना आला की कापण्या आणि तिखट पुऱ्यांची आठवण होते। आषाढाच्या या ऊन पावसाच्या वातावरणात गोड कापण्यांचा वास घरभर पसरतो। नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये। आज आपण गव्हाच्या पिठाच्या गुळाच्या कापण्या करणार आहोत। या कापण्या अजिबात चिवट किंवा वातड होत नाहीत, अतिशय खुसखुशीत अशा होतात। सुरुवातीलाच एक निवेदन करते, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन येत राहील, म्हणजे असेच पारंपरिक आणि खुसखुशीत पदार्थ पाहायला मिळतील। सुरुवातीला आपण गुळाचं पाणी बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी गुळ घेतलेला आहे आणि आपण 1 वाटीच पाणी घालणार आहोत। पाणी गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये 1 वाटी गुळ टाकलेला आहे। साधारण गुळाचं आणि पाण्याचं प्रमाण एकसारखंच ठेवायचं आहे, कमी जास्ती करायचे नाही। आता आपण यामध्ये 1 चमचाभर सुंठ पावडर टाकणार आहोत। गुळ असेल तर सुंठ पावडर टाकले की वास छान येतो। आता हे गुळाचं मिश्रण थंड करून घेणार आहोत आपण। कापण्या आपण गव्हाच्या पिठाचे करणार आहोत, त्यासाठी आपण एक मोठा बाउल भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। इथं मी 2 मोठे चमचे भरून रवा घेतलेला आहे आणि तो 15-20 मिनिटापूर्वी भिजत घातलेला आहे, म्हणजे तो फुलून येतो छान। रव्यामुळे आपल्या कापण्या अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात। इथं थोडंसं आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं आधी मिक्स करायचं आहे। रवा आत्ताच घालायचं नाही, नंतर घालणार आहोत। आपला जो गुळाचा पाक तयार आहे तो थंड झाल्यानंतर गाळून घ्यायचा आहे। मी इथं गाळून घेतलेला आहे। इथं मी डालड्याचं मोहन टाकणार आहे, तुम्ही घरात तूप असेल तर तूप वापरू शकता। इथं मी मोठ्या 2 पळ्या करून असं मोहन घालणार आहे, जेणेकरून आपल्या कापण्या अगदी खुसखुशीत होणार आहेत। सर्व पिठाला सगळा डालडा चोळून घेतलेला आहे आणि अशी मूठ बनल असापर्यंत आपण चोळून घ्यायचा आहे। आता आपण हा भिजवलेला रवा आहे तो यामध्ये घालणार आहोत। ज्यावेळी भिजवलेला रवा घालतो त्यावेळी पीठ एवढी भिजायची गरज लागत नाही, पण ज्यावेळी रवा भिजतो त्याच वेळेला आपल्या कापण्या छान कुरकुरीत होतात। आता या पिठामध्ये आपलं जे गुळाचं पाणी आहे ते घालून आपण घट्ट पिठाचा गोळा बनवून घेणार आहोत आणि या पिठाला तेलाचा हात लावून एका भांड्यामध्ये आपण असं कपड्याच्या खाली झाकून ठेवणार आहोत। हे पीठ चांगलं 2 तास भिजवायचं आहे। रवा जोपर्यंत भिजत नाही तोपर्यंत कापण्या खुसखुशीत होत नाही। आता आपण कापण्या करायला घेणार आहोत, त्यासाठी मी तेल तापत ठेवलेलं आहे। सुरुवातीला आपण एका पिठाचा एक गोळा काढून घेणार आहोत आणि तो चांगला मर्दून घ्यायचा आहे। गूळ जसा थंड होत जातो तसं पीठ कडक होत जातं आणि असा तेलाचा हात पोळपाटाला आणि पिठाला लावून आपण लाटी तयार करून घेणार आहोत। जी आपण पिठाची चपाती करणार आहोत ती खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त बारीकही नाही अशी आपण लाटणार आहोत। हे पाहू शकतात, खूप जास्त मी चपातीसारखी पातळही लाटायची नाही आणि जाडही करायची नाही। अशा कापण्या पौष्टिकही असतात आणि चविष्टही लागतात। इथं मी एक फोक घेतलेला आहे आणि फोकने पूर्ण चपातीला असे होल्स करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या कापण्या कुरकुरीत व्हायला पाहिजेत। आता आपण या पोळीच्या पूर्ण कडा काढून घेणार आहोत। करंजीचं आपलं कोरणं असतं, त्या कोरण्याला व्यवस्थित शेप देऊन व्यवस्थित गोल आकार आपल्याला देता येतो आणि आपल्याला कापण्यांनाही व्यवस्थित शेप देता येतो। त्यासाठी आपली पोळी गोल झाली पाहिजे, यासाठी आपण कोरण्यानं व्यवस्थित गोल आकार देऊन घेणार आहोत। आपण जी लाटलेली चपाती आहे त्यावरती आपण आता हे खसखस चिकटवणार आहोत, जेणेकरून आपल्या कापण्या छानही दिसतील आणि चवीलाही छान लागतील। गुळ असेल तर खसखस अतिशय छान लागते टेस्टला। आता ही चिकटवलेली खसखस पडू नये म्हणून आपण लाटण्यानं थोडंसं वरून परत एकदा लाटून घेणार आहोत आणि आपली पोळी परत उलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने खसखस लावून घ्यायची आहे आणि परत लाटून घ्यायचं आहे आणि अशा कापण्या आपण कोरण्यानं पाडून घ्यायच्या आहेत आणि अशा उलटण्यानं लगेच निघतात कापण्या। आपलं तेल आता गरम झालेलं आहे, त्यासाठी आपण चेक करण्यासाठी एखादी कापणी त्यात टाकून घ्यायची। जर वर आली तर समजायचं की आपलं तेल गरम झालेलं आहे। मी आता सगळ्या कापण्या तळून घेणार आहे। छान कमी गॅसवरती छान खुसखुशीत अशा लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत कापण्या। पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आणि खसखशीचा रंगही खूप छान दिसतो कापण्यांच्या वरती। कापण्या कमी गॅसवरती तळायच्या आहेत, कारण आपण गव्हाच्या पिठाच्या केलेल्या आहेत, जे ते आतपर्यंत शिजल्या पाहिजेत। अशाच पद्धतीनं मी सगळ्या कापण्या माझ्या करून घेतलेल्या आहेत। आवाजावरून समजलं ना आपल्या कापण्या किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेत त्या।
अशा पद्धतीने तुम्ही जर कापण्या केल्या तर तुमच्या कापण्या अजिबात वातूड आणि कडक होणार नाहीत. अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतात ह्या कापण्या. लहान मुलांना चहाबरोबर खाण्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही देऊ शकता. तुम्ही अशा पद्धतीनं आषाढ तळून तुमच्या कापण्या कशा झाल्या त्या नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.